तर कुडेराज संघाची सलामीची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये भगवान आणि चांगो अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली। त्या दरम्यान आपण विचार केला गोलंदाजी ट्रॅकचा, तर गोलंदाजी ट्रॅक बर लबाळी संघाकडनं गोलंदाज रोहिदास व्यक्ती पहिलं षटक घेऊन येते। पेबनचं पहिलं षटक आहे आणि त्या षटकांती तर चला पंचांचं ग्रीन सिग्नल मात्र दिलं जाते। गेम ऑन हो, पहिला चेंडू यस गोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि हा पहिला चेंडू इथे निर्धावात आला जातोय। या वेळेस देखील सलगचा दुसरा चेंडू इथे निर्धाव येतो। या चांगली गोलंदाजी राहिले रोहिदास या गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच स्ट्राइक एंड फलंदाज सांगो ओपनिंगच्या भूमिकेत आतमध्ये एंटर झाला आणि या वेळेस जोरदार लावडा फील या दरम्यान चेंडू मात्र अखेर वन बाउन्स अखेर जाऊन पोहोचला। एसटी रक्षकाच्या हाताखाली निर्धाव चेंडूची सांगता सलगचा तिसरा चेंडू इथे निर्धाव आला। या ओहो, यावेळेस क्लास कबरचा क्षेत्ररक्षक तिथे तैनात, मात्र त्याच्या डोक्याच्या बनवून चेंडूला भिरकावून दिले गेले। या चेंडू आउट पार चांगोच्या बॅट मधून आला हा एक संजीवनी चमकाराच्या साह्याने इथे कुडेरान संघाचं खातं खोललं गेलंय, अकाउंट ओपन झालंय। या हो, पुन्हा एकदा जागा करून खेळण्याचा प्रयत्न, मात्र त्यावेळेस देखील अपयश, बॅट बॉलचा काहीसा संपर्क होत नाहीये। त्या दरम्यान चेंडू मात्र जाऊन विसावला एसटी रक्षकाच्या हाताखाली। तर षटक क्रमांक पहिले इथे संपले गेले। विचार केला तर फक्त आणि फक्त एक चमकार मात्र लगवला गेला। चौकाराच्या साह्याने धावफलक 4 धावसंख्येवरती स्थिर। तर पहिल्या षटकाचं खेळ इथं संपलं गेलं। स्कोर कार्ड स्थिर 4 या धावसंख्येवरती। यावेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर हरीश हा गोलंदाज व्यक्ती पहिलं सांगी कोट्यातलं दुसरं षटक मात्र घेऊन येते। या हो, यावेळेस स्वतःच्या बॉलथ्रो मध्ये गोलंदाज चेंडू खाली पोहोचला देखील होता, चुका आणि त्या चुकाचा मोबदला मात्र मिळाला जाईल टीम कुडेरान संघाला। एक धावेच्या मोबदल्यात धावफलक 5 धाबा, धावफलक भरती।
तर यावेळेस देखील मिडॉन रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. त्यावरती मात्र मिळाली एक धाव. एक धावेच्या साह्याने धावफलक 6 धावा धावफलकावरती. यावेळेस यस रोहिदास बांगारी कृपया आपण रोहिदास बांगारी ओहो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि तितकंच सुंदर इथे क्षेत्ररक्षण. त्या क्षेत्ररक्षणाने मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी मात्र 4 धावा वाचवल्या. 2 धावा इथे 2 धावेच्या साह्याने धावफलक 8 धावा धावफलकावरती. यावेळेस पुन्हा मात्र थोडीशी लिडिंग एज आणि त्याच्यावरती 1 धाव कंप्लीट. 1 धावेच्या साह्याने धावफलक 9 धावा धावफलकावरती. यावेळेस देखील 1 धाव. 1 धावेच्या अतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. धावफलक 10 धावा धावफलकावरती. यस या पुढील व्यक्ती पहिला सांगे कोटेत 3रं षटक. गणेश हा गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं चेंडू स्पेस करत असताना आडवी बॅटने चेंडूला खेळून काढलं. मात्र त्यावरती जास्त काही मिळणार नाहीये. 1 धाव. 1 धावेच्या साह्याने धावफलक 11 धावा धावफलकावरती. तर या वेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला आणि चेंडू आउट पर. चौकार. बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. बॉल द्या. हो या वेळेस अतिशय देखना फटका. चेंडू मात्र मिड ऑन रिजन मध्ये ट्रबल झाला आणि चेंडू मात्र सीमापार षटकाराच्या साह्याने धावफलकावरती. भर धावफलक 21 धावा धावफलकावरती. सलामीचा फलंदाज भगवान आणि चांगो अशी जोडी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 3 मार्गस्थळ. हो पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला डोक्यापर्यंत 1 बाउन्स. चेंडू होणार फरार. हा येतो या चौकार. या चौकाराच्या साह्याने धावफलक 25 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. या वेळेस पुन्हा फुलटॉस चेंडू होता. गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक मात्र बनून राहील दर्शक. या दरम्यान चेंडू आउट पर. चौकाराच्या साह्याने धावफलक 29 धावा धावफलकावरती. भगवानच्या बॅट मधून आता मात्र
का उशिरा का होईना मात्र मोठे फटके येतात आणि आपला स्कोर कार्ड मात्र पुढे पुढे सरकवण्याचं काम भगवान हा फलंदाज करतोय. ओहो यावेळेस लिडिंग एच आणि यावेळेस भगवान चपारीचा इथे अंत होईल. पहिला आदरा कुडेरान संघाला भगवान बॅक टू पबलियन. नवीन फलंदाज विजय तर 3 षटकांचा खेळ इथं संपला. दापलकाचा विचार केला तर 29 धावा दापलका भरती. गोलंदाजाचं नाव कळवा. गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर लबाडी संघाकडनं व्यक्ती पहिल्या सांघिक कोड्यातलं 34 षटक घेऊन आलाय निलेश हा गोलंदाज. 33 नंबर जर्सी एस पहिला सेंडू आणि पहिला सेंडू इथे निर्धाव. या वेळीस क्लास पाहायला मिळाला. चांगो या फलंदाजाच्या माध्यमातून अतिशय देखणा फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्याभरणा चेंडू मात्र जाऊन पोचला सीमा लगत. हा लय चौकाराच्या साह्याने धाफलक 33 धावा धाफलकावरती. यावेळेस नो चेंडू आणि त्याच्यावरती मात्र एक धाव कमी. दुसरीचा प्रयत्न करत असताना 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. गुड बिग विन द विकेट 2 धाब्याच्या साह्याने धाफलक 36 धावा प्लस 9 सॉरी 35 धावा आणि प्लस 9 अशा 36 धावा धाफलकावरती जोडल्या गेल्यात. या पुढील चेंडू मात्र चांगला या फलंदाजासाठी फ्री हिट असेल. हो यावेळेस फ्री हिट चेंडू उडवला गेलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक थोडासा भंबल आणि त्याच्यावरती दूरवरून क्षेत्ररक्षक पोहोचणार. तत्पूर्वी 3 धावा कंप्लीट. 3 धाब्याच्या साह्याने धाफलक 39 धावा धाफलकावरती. हो यावेळेस उलटा चेंडू होता त्याचा मात्र समाचार घेता आला नाहीये. विजय हा फलंदाज आला. चेंडू मात्र निर्धाव. या वेळेस देखील अतिशय देखणा फटका होता. पॉइंट रिझनचा क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या डोक्यापर्यंत चेंडूला खेळून काढलं. त्या दरम्यान चेंडू मागे मात्र क्षेत्ररक्षक दाबत होतं. शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र जाऊन पोहोचला सीमा पार. चौकाराच्या साह्याने धाफलकावरती भर. धाफलक 43 शेवटचा चेंडू मात्र या षटकाचा शील. हो त्यावेळेस शेवटचा चेंडू होता
आणि शेवटचा चेंडू मात्र इथे निर्धाव येतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 14 इथं संपलं गेलं. 4 षटकांचा खेळ इथं संपला गेला. पहिला डाव इथं समाप्त झाला. पहिल्या डावांती धावफलकाचा विचार केला तर 43 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आणि 44 धाब्यांची गरज आता इथून नेरळ लबाडी संघाला असेल. तर पहिल्या फेरीचा डावी तर संपला गेला. पहिल्या फेरीच्या अंती धावफलक 43 धाबा धावफलकावर जोडले गेले. 44 धाबांचा पाठला करायचा या टीम लबाडी संघाला. यस फलंदाजाचा विचार केला तर हरिदास आणि मंगेश अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नेरळ लबाडी संघाचा आपण पाहतोय. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर रोहित यस उडीरान संघाकडनं पहिला चेंडू. पहिला गोलंदाज रोहित. यावेळेस कव्हरचा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरना प्रयत्न तर चांगले झाले होते, मात्र प्रयत्नाला इथं अपयश येत यांना. सेंडू आउट ऑफ बार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचला. या 4 धावा खातं खोलला. अकाउंट ओपन झालं. या यावेळेस निर्धाव चेंडू. यावेळेस अडक्या हाताने चेंडूला टाकून दिले. स्वतःच्या फॉलोदरमध्ये गोलंदाज मात्र चेंडूला कॅरी करत असताना थोडासा बंबल झाला. त्या दरम्यान एक दाब इथे कंप्लीट झाले. एक दाब्याच्या साह्याने धावफलक 5 धाबा धावफलकावरती.
होय पुन्हा एकदा निर्धाव चेंडू चांगली गोलंदाजी राहिली त्यापर्यंत विचार केला तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका आला होता त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 1 आणि पुन्हा एकदा 0 म्हणजे हो यावेळेस चेंडूला उंची जास्त लांबी कमी चेंडू खाली क्षेत्ररक्षक चुका मात्र होणार नाहीयेत या दरम्यान विकेट क्रमांक पहिला तंबूच्या आसऱ्याला यस नवीन फलंदाज यावेळेस मैदानाच्या आतमध्ये रोहिदास यावेळेस नवीन गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला गेलाय पहिल्या षटकांती धावफलक 6 धावा धावफलक भरती यावेळेस रुपेश हा गोलंदाज पहिला चेंडू मात्र स्पेस करत असताना पहिला चेंडू इथे निर्धाव हाताळला गेलाय चांगली गोलंदाजी पहिला चेंडू मात्र इथे निर्धाव हो यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढला चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि चुका मात्र इथे होणार नाही येते यावेळेस रोहिदास चपारीचा अंत यस चला नवीन बॅटर या वेळेस मैदानाच्या आतमध्ये गणेश जशी नंबर 17 म्हटलं तर खतरा चला तर यावेळेस खराब चेंडू खराब लेंथ यावेळेस एक अवंतर दाबे आणि धावफलका भरती भर धावफलक 7 धावसंख्ये भरती यावेळेस पॉइंटच्या दिशेने चेंडूला मात्र खेळून काढलं होतं त्या दरम्यान पंच 2 धाबा यस 2 धाब्याच्या साह्याने धावफलक 9 धाबा धावफलकावरती हो पुणे आडव्या बॅटने चेंडूला खेळून काढलं त्या दरम्यान चेंडू मात्र बनवून क्षेत्ररक्षक अडवणार चांगले क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली एक धाव्याच्या साह्याने धावफलक 10 धावा धावसंख्यावरती तर बेनगाव संघाचा कर्णधार आणि वलंबन संघाचा कर्णधार कृपया दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये या वलमन संघाचा कर्णधार आणि बेनगाव दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये या यावेळेस निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये हाताळला जातोय या रुपेश या गोलंदाजाच्या माध्यमातून
हो यावेळेस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चला विनंती असेल टीम वेनगाव आणि त्याच्या विपक्ष टीम वळमन दोन्ही संघाचे कर्णधार कृपया आपण लवकरात लवकर टॉस बॉक्स मध्ये या. तर गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर व्यक्तिक पहिलं सांगी कोट्यातलं चौथं षटक सॉरी तिसरं षटक भगवान हा गोलंदाज आणि सिंधू मात्र वनबाउंस सीमापार. चपकाराच्या साह्याने धावफलक 14 धावा फलकावरती पहिल्या चेंडू मानून पहिल्या चेंडूवरती पूर्णपणे समाचार फलंदाज जाणे घेतला गेला आणि चेंडूला भिरकावून दिलं गेलं चपकारासाठी. हो पुन्हा आडव्या बटणे खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू अंगेस्टिन वरती आदळला आणि त्यानंतर पॉइंट रिजन मध्ये बॅट कट सॉरी आणि पॉइंट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. एक धावेच्या साह्याने धावफलक 15 धावा फलकावरती. तर टीम मेनगाव कृपया तुम्हाला पुकार दुसरा, कारण की वळमन संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला. मित्रांनो कृपया आपण थोडस सहकार्य केलं तर चांगलं होईल. या वेळेस चांगला फटका पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडूला खेळून काढला आणि चेंडू मात्र वनबाउंस सीमा पार झाला. चौकार आला. चौकाराच्या साह्याने धावफलक 19 धावा धावफलका भरती. हो पुन्हा एकदा चांगला फटका मात्र तिथे क्षेत्ररक्षक तैनात. चुका मात्र होणार नाही येत कुडेरान संघाकडनं. त्या दरम्यान विकेटचं पतन अजून एक हादरा लवळी संघाला दिला जातो. या तर नाणेफेकीचं कौल इथे झालं गेलंय. वळमन संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय मात्र घेतला गेला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आणि आमंत्रण केलंय फलंदाजीसाठी इथे वेणगाव संघाला. तर लबाडी संघाचा न्यू बॅटर यावेळी मैदानाच्या आतमध्ये हरेश. हो स्ट्रेट ड्राइव्ह फटका आणि त्यावरती मिळाले इथे विकेट. तर हरेशच्या पारीचा अंत झाला. स्ट्रेट ड्राइव्ह फटका खेचून काढला होता मात्र एस्टर्नवरती जाऊन चेंडू आदळला आणि मात्र गोलंदाजाने रनआउटचा विकेट. ते दरम्यान नवीन फलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस क्रॉस द लाईन फटके सजवण्याचा प्रयत्न तर झाला होता मात्र बॅट्स आणि बॉलचा काहीच जास्त संपर्क झाला नाही. या त्या दरम्यान षटक क्रमांक तिसरा इथे संपला गेला आणि 3 षटकांनी धावफलक 19 धावा धावफलकावरती. तर
तीन षटकांचा खेळ इथे संपलाय. 19 धावा फलका भरती. या वेळेस गोलंदाजी ट्रॅकचा विचार केला तर चांगो हा गोलंदाजी ट्रॅक वरती. हो यावेळेस गॅप झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. चेंडू होय फरार. चौकाराच्या साह्याने फलक 23 धावा फलकावरती. पुन्हा एकदा त्याच्या दिशेने चेंडूला खेळून काढला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता त्या दरम्यान एकच धाव. एक धावेच्या साह्याने धावफलक 24 धावा धावफलकावरती. हो यावेळेस शतरक्षक चेंडू खाली होता आणि त्या चेंडू वरती विकेटचा चान्स देखील होता. मात्र तसं काय घडलं नाहीये. त्या दरम्यान चेंडू मात्र जमिनीला दाण केला गेला. त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज बाद. तर 3 चेंडू आणि 19 धावांची गरज असेल अजूनही विजयासाठी नेरळ डवाडी संघाला. नवीन फलंदाज बंड्या यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. पॉइंट रिझर्व ट्रबल झाला होता. एकदम कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होता मात्र एकच धाबेवरती समाधान आणि एक धाबेच्या साह्याने धावफलक 26 धावा धावफलकावरती. यावेळेस खराब चेंडू यस पंचमानला दर्शवत असताना खराब चेंडू एक अवांतर धावा. अवांतर धावेने धावफलक 27 धावा धावफलकावरती. तर स्पर्धेचा नियम